नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे आपण आता गणित भाग 2चा 5वा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री. या धड्यामध्ये एकूण आपण जर बघितलं तर किती प्रॅक्टिस सेट आहे 3. त्यातला प्रॅक्टिस सेट 5.1 आपला झालेला आहे आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2ला स्टार्ट करतो. ओके बाळांनो, तर असा एक एक प्रॅक्टिस सेट आपण घेतोय आणि मग आपला धडा संपणारच आहे आणि त्याच्यानंतर होणार आहे आपली टेस्ट. तर तुम्ही तयारीला लागा, छान अभ्यास करा, मस्त अभ्यास करा आणि पैकीच्या पैकी मार्क येऊन दाखवा. तर ओके, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2ला स्टार्ट करतोय. तर ह्या प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये एकूण 12 गणित आहे बाळांनो. तर त्या 12 गणिताला आपण एकत्र एका व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत, त्याला आपल्याला वेगळे 2 व्हिडिओ तरी करावे लागतील किमान. तर बघू किती गणित आपल्याला एका व्हिडिओमध्ये घेता येतात. तर तुमच्या लक्षात आहे का, आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 साठी आपण बिंदूंचे निर्देशक काढायचे. कोणताही बिंदू असू द्या त्याला 2 निर्देशक असतात, एक असतो एक्स आणि एक असतो वाय. आणि हे एक्स वाय काढताना तो बिंदू कसा आहे यावर डिपेंड करतात त्याचे सूत्र. नंबर 1, तो बिंदू जर का रेषाखंडाचा मध्यबिंदू असेल, असं जर का मध्यबिंदू आहे, हा मध्यबिंदू आहे, जर तो मध्यबिंदू असेल तर मग सूत्र काय आहे, x बरोबर x1 प्लस x2 भागिले 2 आणि y बरोबर y1 प्लस y2 भागिले 2. जेव्हा पण तुम्हाला मध्यबिंदूचे निर्देशक काढायचं गणित आलं तेव्हा तुम्हाला हे सूत्र वापरावं लागेल. x बरोबर x1 प्लस x2 y2 x2 भागिले 2, y बरोबर y1 प्लस y2 भागिले 2. याला x1 y1 म्हणतात, त्याला x2 y2 म्हणतात आणि याच्या कोऑर्डिनेटला xy म्हणतात. मध्यबिंदू एक प्रकार. ओके, दुसरा प्रकार काय होता, रेषाखंड आहे पण त्याची कितीतरी गुणोत्तरात विभाजन झालेले आहे. गुणोत्तर जर काय एकाच 3 असेल तर याचा अर्थ 4 तुकडे होतील त्याचे. 1, 2 आणि 3 आणि 4 समजा 4 तुकडे होतील त्याचे. किती तुकडे होतील त्याचे? 4. एकाच 3 याचा अर्थ 4 तुकडे आणि 1 या तुकड्यावर तुमचा तो विभाजन करणारा बिंदू आहे. एकाच 3 म्हणजे 1 वर तो बिंदू आहे. हे जर 2-3 असेल तर 5 तुकडे होतील आणि तुमचा बिंदू 2 वर राहील. 3-1 असेल तर तुकडे 4 होतील आणि तुमचा बिंदू 3 नंबरवर राहील. एकाच 4 म्हणजे तुकडे 5 होतील आणि तुमचा बिंदू 1 वर राहील. अशा वेळी काय होतं माहिती का, सूत्र हे वापरावं लागतं. x बरोबर mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n and y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हे दुसरं सूत्र आहे. पण हे सूत्र कधी वापरणार तुम्ही, रेशिओ मध्ये जर का डिव्हिजन होत असेल तर, गुणोत्तरात विभाजन होत असेल तर. हा दुसरा फॉर्म्युला. आणि तिसरा जो होता तो काय होता, डायरेक्ट सेंट्रॉइड. त्रिकोणाचे ह्या ज्या 3 मध्यक असतात का, ह्या मध्यक जिथे टच होतात का याला म्हणतात सेंट्रॉइड. सेंट्रॉइड किंवा याला म्हणतात मध्यगा संपात बिंदू. मध्यगा संपात बिंदूचे जर निर्देशक तुम्हाला काढायची वेळ आली तर मग मात्र तुम्हाला सूत्र लक्षात ठेवावं लागेल. x बरोबर x1 प्लस x2 प्लस x3 भागिले 3, राईट ना, आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 भागिले 3. ज्यांना हे 3 सूत्र पाठ राहील हे बघा, हा मध्यबिंदू, हा विभाजन करणारा बिंदू गुणोत्तरात आणि हा सेंट्रॉइड. तर हे 3 सूत्र पाठ झाले की संपलं हा पॉइंट. आणि कोणतं सूत्र कुठं वापरणार, जर मध्यबिंदूची वेळ आली तर हे वापरा, जर गुणोत्तराची वेळ आली तर हे वापरा, जर सेंट्रॉइडची वेळ आली किंवा मध्यगा संपात बिंदूची वेळ आली तर हे वापरा. आणि याची 2 प्रकारची गणित असतात, सुलट गणित आणि उलट गणित. आता उलट गणित काय चीज आहे ते मी तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण हे 3 सूत्र तुम्ही चांगले लर्न करा पासून. हे 3 सूत्र पाठ असेल तरच तुम्हाला हे गणित जमतील, अदरवाईज तुम्हाला हे गणित बिलकुल जमणार नाही. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की ह्या 3 प्रकारच्या बिंदूंचे निर्देशक तुम्ही पाठ करा. ओके बाळांनो, तर आता फळ्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. बघा, आता पहिला प्रश्न घेतोय मी इंग्लिशमध्येच प्रश्न लिहिलेला आहे, बट यू हॅव टू राईट इन सॉरी मी मराठीत लिहिलेले आहे, बट यू हॅव टू राईट इन इंग्लिश ऑल्सो. ज्यांना सेमी इंग्लिशचे मुलं किंवा इंग्लिश मिडियमच्या मुलांना इंग्रजीमध्ये लिहावा लागेल हा प्रश्न. पुस्तकातून बघा. आता काय बघा, प्रश्न वाचतो मी. पी बिंदू हा ए आणि बी च जोडणाऱ्या रेषाखंडाचं 2-3 असं विभाजन करतो. म्हणजे गुणोत्तरावाला गणित आहे. 2 नंबरचं सूत्र गुणोत्तर 2-3. 2-3चा अर्थ त्याचे 5 तुकडे होणार. म्हणजे जर का तुम्ही विचार केला ना, आकृती काढत नसतात बरं का बाळांनो, पण मी तुमच्यासाठी काढतो. ए आणि बी हा रेषाखंड आहे आणि याचे 2-3 म्हणजे 5 तुकडे होतात. 1, 2, 3 आणि 4 आणि हा 5वा. आणि तुमचं विभाजन 2-3 आहे. म्हणजे ह्या 2 नंबरला तुमचा हा पी बिंदू आहे आणि याचं तुम्हाला निर्देशक काढायचे. या पी बिंदूचे निर्देशक, या पी बिंदूचे निर्देशक तुम्हाला काढायचे आकृतीद्वारे. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर, कारण याला 2-3 म्हणतात. इकडे 2 तुकडे, इकडे 3 तुकडे, सगळे मिळून 5 तुकडे. हा काही मध्यबिंदू नाहीये.
आणि याचे निर्देशक जर काढायचे असेल तर तुमच्याकडे ए आहे -1 7, बी आहे तुमच्याकडे 4 -3 आणि तुम्हाला हा पी काय करायचा आहे, काढायचा आहे. पी काढायचा आहे ना. ओके, या पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहे तुम्हाला. तर तुम्ही काय करता, हा जो पहिला बिंदू असतो का त्याला x1 म्हणतात, दुसरा बिंदू असतो का त्याला x2 y2 म्हणतात, x2 4 y2 -3 आणि हे जे गुणोत्तर असतं का 2 याला mn म्हणतात. m बरोबर 2 n बरोबर 3. लक्षात घ्या तुम्ही, हा पहिला बिंदू आहे त्याला x1 y1 म्हणतात, हा दुसरा बिंदू आहे त्याला x2 y2 म्हणतात आणि हे जे गुणोत्तर आहे त्याला mn म्हणतात. 2 mn. आणि आता सूत्र वापरताना काय करतात, x बरोबर mx2 nx1 अपॉन m n. हे एक सूत्र आहे. हे भरा आता. पहिली किंमत कंसात, दुसरी किंमत कंसात, तिसरी कंसात, चौथी कंसात, अशा चारही किमती कंसात भरत चालायच्या. बरा m 2 x2 4 n 3 x1 -1 कंसात किमती भरायच्या चारही पण. आणि खाली परत m n म्हणजे 2 3. मग याचं उत्तर जर काढलं तर बेचोक 8 येतं, मायनस नाही म्हणून द्यायचं नाही. आणि याचं उत्तर काढलं 3 येतं 3 येतं, पण एक मायनस म्हणून मायनस द्यायचं. चिन्हांचं गुण होऊन 8तून 3 गेले 5, 5 भागिले 5, 5 भागिले 5 बरोबर x. लक्षात येतं, x बरोबर 1, y बरोबर my2 ny1 अपॉन m n. सांग आता m किती तुमच्याकडे, m किती आहे, पहिली किंमत 2, y2 किती आहे -3 प्लस n किती आहे n 3, y1 किती तुमच्याकडे 7 आणि भागिले परत 2 + 3. मग हे बेत्रिक 6 बनतं, पण कोणतं 6 बनेल, इथं मायनस असलं ना एकाला तर मायनस द्यायचं, इथं मायनस नाही ना तर प्लस द्यायचं. आणि आता तुम्हाला माहिती आहे यांची बेरीज केली वजाबाकी, 21 मधून 6 गेले 15, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायची गरज नाही. चिन्हांचं घोळ करताय बरेच जण, चिन्हांचं घोळ करू नका बाबा. लक्षात आले का दोन्ही निर्देशक, लक्षात आले का? आणि मग उत्तर लिहिताना सांगायचं पी बिंदूचे निर्देशक, पी बिंदूचे निर्देशक काय, पी बिंदूचे निर्देशक सांगा आता. पहिला निर्देशक किती आहे आणि दुसरा निर्देशक किती आहे. पहिला निर्देशक 1 आणि दुसरा 3 आहे असं म्हणायचं. किंवा मग लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ पी, कोऑर्डिनेट्स ऑफ पी 1,3. ओके, लक्षात येते तुम्हाला, कळालं का? हे गुणोत्तरवाले बिंदू आहे, याच्यात 6 किमती असतात, x1 y1 x2 y2 आणि mn. आणि सूत्रात किमती पाठ करा. मी तुम्हाला अगोदर पण होमवर्कला खूप गणित दिलेले आहे, ते पण करा, हे पण करा. ओके बाळांनो. आणि आता याचा दुसरा प्रश्न बघा. हा सेम प्रश्न आहे, पहिला आणि दुसरा सेम प्रश्न आहे, पण या प्रश्नात त्यांनी काय केलं, शॉर्टकट मारला. वरच त्यांनी सांगून ठेवलं की आम्ही तुम्हाला PQ रेषाखंड देतोय प्रत्येक वेळा आणि त्याचं विभाजन करणारा बिंदू A देतोय आणि तो असं विभाजन करतोय, 2 असे, इथं 3/4, इथं 1/2, अशा प्रकारे. आता 2/1चा तुम्हाला अर्थ माहितीचे सगळ्यांना. 2/1 म्हणजे 3 तुकडे होणार. रेषाखंड तुमचा PQ आहे, रेषाखंड तुमचा PQ आहे, पण त्याचे 2/1 म्हणजे 3 तुकडे करा, 1 2 3 झाले. आणि 2 नंबरला तुमचा तो A बिंदू आहे. प्रत्येक वेळा A बिंदूचे निर्देशक काढायचे तुम्हाला. तर किमती तर तुम्हाला माहितच झालेली आहे. आता सांगा तुम्हाला कोणत्या किमती कोणत्या असतात. याला काय म्हणतात, x1 y1. x1 किती सांगा, -3, y1 किती आहे 7, x2 किती आहे 1, y2 किती आहे -4, m किती आहे, हे जो रेशो आहे 2:1 त्याला mn म्हणतात. लक्षात आहे का किमतींचं लॉजिक, लक्षात आहे का तुम्हाला? पहिला बिंदू x1 y1, दुसरा बिंदू x2 y2. आकृती काढायची आवश्यकता नाहीये, पण मी तुम्हाला काढून दाखवतोय. आणि हे a ला b चे गुणोत्तर आहे, त्याला आपण mn म्हणायचं. लक्षात येते. आणि मग सूत्र, पहिलं सूत्र x बरोबर mx2 nx1 अपॉन m n. आउटपुट द व्हॅल्यूज सांगा, m किती आहे, x2 किती आहे, m किती तुमच्याकडे 2, x2 किती तुमच्याकडे 1, m किती आहे 1, x1 किती आहे -3. किमती व्यवस्थित बघून भरा बाळा. बे एक बे, मायनस नाहीच आहे म्हणून बेच, 3 एक 3, मायनस म्हणून मायनस आणि भागिले 3. मग बेतून 3 गेले 1 उरला, मोठ्या संख्येचं चिन्ह झालं. ओके. आता y चे निर्देशक, y बरोबर काय सूत्र सांगा, my2 ny1 अपॉन m n. सांगा m किती, आता m किती परत एकदा 2, y2 किती आहे -4, n किती आहे 1, y1 किती आहे 7 आणि 2 + 1. पटकन करायचं, बेचोक 8 पण मायनस आहे -8, 7 1 7 पण मायनस नाहीच आहे, मग +7 आणि 2 1 किती 3. याला 2 1 2 नका करू, 2 1 3. आता तुम्ही सांगितलं एक मोठ्या संख्येचं चिन्ह. नीट बघून उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. हे झाले तुमचे A चे निर्देशक. एक तर तुम्ही असं लिहू शकता डायरेक्ट, इथं 3 रेषा देऊन
किंवा मग पूर्ण वाक्यात लिहा तुम्ही. बऱ्याचदा पूर्ण वाक्यात लिहिण्याचीच पद्धत ही पद्धत गायब झालेली आहे, ही जुन्या सिलेबसमध्ये होती. एच्या पुढे 3 रेषेचा अर्थ समजून घ्यायचा की एचे निर्देशक, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. यू कॅन राईट इन दिस वे ऑल्सो अँड राईट इन अ फुल फॉर्म ऑल्सो. ओके बाळांनो, तर हे असं गणित आहे बाळांनो. आता हे परत आपण बघू दुसरं शॉर्टकट मध्ये करू. आता डायरेक्ट किमती घेऊ. सांगा x1 बरोबर किती -2, y1 बरोबर किती -5, x2 बरोबर किती 4, x2 बरोबर किती 3, m बरोबर किती 3, n बरोबर किती 4. हे बघा, पहिला बिंदू x1 y1, दुसरा बिंदू x2 y2 आणि जो रेशो आहे तो mn. आणि सूत्र काय सूत्र आहे आता? x बरोबर mx2 nx1 अपॉन m n. बरा किमती आता पटापटा सगळ्या किमती कंसात भरा. 3 आहे, x2 4 आहे, नंतर n 4 आहे, x1 -2 आहे. किमती नीट बघून भरा बाळांनो. किमती भरणं चुकलं की गणित चुकलं. किमती भरल्यावर पाडे म्हणा. 3 चौक 12, चिन्ह नाही ना तरी. 4 दुने 8, चिन्ह मायनस आहे त्या. 3 आणि 4 7, 12 तून 8 गेले 4, 4/7 झालं उत्तर. जमेल का? आणि आता हे सूत्र काय सूत्र आहे? y बरोबर सांगा my2 ny1 अपॉन m n. नाउ पुट द व्हॅल्यूज. m किती सांगा? m किती आहे 3, y2 किती सांगा 3, n किती सांगा 4, y1 किती आहे -5. असं. आणि आता करा 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, मायनस द्यायची गरज नाही. 4 25, मायनस द्यावा लागेल 7. मग 9तून 20 गेले 11, 11 भागिले 7 म्हणजे y बरोबर -11/7. आणि आता सांगा a चे कोऑर्डिनेट. पहिला 4/7, दुसरा -11/7. असं जमेल का? इझी नाही एकदम. मी होमवर्कला देणार आहे तुम्हाला हा प्रश्न. हे 3 मी करून दाखवतो, तुम्हाला 4 गणित घरी करायला देतो. ओके बाळांनो, लेट्स सी अगेन. ओके, हा पहिला बिंदू x1 बरोबर 2, y1 बरोबर 6, हा x2 बरोबर -4, y2 बरोबर 1, हा m बरोबर 1, हा n बरोबर 2. आणि मग सांगा x बरोबर mx2 nx1 अपॉन m n. Now put the values. Now substitute the values. सांगा m किती तुमच्याकडे 1, x2 किती आहे x2 -4, n किती आहे n 2, x1 किती आहे 2च भागिले 1 + 2, 4 1 4. पण कोणता 4? -4. 2 दुने 4, 3. वरती आता दोन्ही चिन्ह वेगळे वजाबाकी. 0/3 म्हणजे 0. हा झाला तुमचा x. थोडं चिडीमिडी वाटतंय का बघा जरा व्यवस्थित समजून घ्या. y बरोबर my2 ny1 upon n n. Now substitute again the values. Now put the values. Tell me what is m? M is 1. y2 is what? 1 plus n1 is what? 2 and y1 is what? 6. Now again 1 plus 2. 1 1 is 1 and 2 6 is 12. मध्ये प्लस जशाच्या तसं. आणि 12 ने 13, 13/3. आता भागू शकत नाही. झालं. इझी रे बाळांनो, एकदम इझी आहे. Now you can write answer like this also. 0,13/3. ओके. आणि इथे पूर्ण भाषा लिहायची तर पूर्ण लिहा. ए बिंदूचे निर्देशक. कारण प्रत्येक वेळा तो विभाजन करणारा बिंदू ए. कारण असं त्यांनी प्रश्नच सांगून ठेवलेले इथे बघा की PQ चे a ला b या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए बिंदूचे निर्देशक काढा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए. त्याच्यामुळे प्रत्येक वेळा हे गुणोत्तर दिलं. ओके बाळांनो. आणि मी हेच होमवर्कला तुम्हाला गणित देणार आहे आता. तर ते तुम्ही मला करून दाखवा. ओके. 4थं, 5वं, 6वं आणि 7वं. ओके. ए बिंदू आहे 2 5, बी बिंदू आहे 1 सॉरी पी आणि क्यू द्यायचं आपल्याला ना. पी बिंदू, क्यू बिंदू 1 आणि 7 आणि गुणोत्तर आहे ए ला बी. इथे खाली लिहितो गुणोत्तर आपण. ए ला बी बरोबर 4 ला 1. ओके. परत पी बिंदू आहे -2 -1, क्यू बिंदू आहे 3 4 आणि गुणोत्तर आहे ए ला बी बरोबर 2 ला 3. ओके. त्याच्यानंतर पी बिंदू आहे 1 7, क्यू बिंदू आहे -1 5 आणि ए ला बी हे जे गुणोत्तर आहे ते आहे 3 ला 1. and the last one is पी बिंदू आहे 2 5, क्यू बिंदू आहे -3 -4 आणि ए ला बी हे गुणोत्तर आहे 1 ला 4. ओके. तर हे गणित करा तुम्ही बघा, ट्राय करा. हे चारही गणित जर तुम्हाला आले तर याचा अर्थ तुम्हाला हा सराव संच कळू लागेल. आणि इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 3च प्रॅक्टिस आहे, त्यातला हा दुसरा प्रॅक्टिस सेट आहे. हा छानपैकी सोडवा आणि होमवर्क मला नक्की दाखवा. ओके. ओके बाळांनो, तर पुढचा प्रश्न बघू आपण. लक्षात आहे ना, आपण सराव संच 5.2 घेतोय. त्याच्यात 12 प्रश्न आहेत सगळे.
तर 12 तर नाही घेऊ शकत आपण, पण आपण 6 घेणार आहोत आज एका पार्टमध्ये, आणि एका पार्टमध्ये 6 घेणार. ओके, तर बघा तिसरा प्रश्न आहे. काय बोलतात, PTQ असून, म्हणजे ही अशी आकृती PTQ, म्हणजे एका लाईनमध्ये PTQ आहे आणि बिंदू T काय करतो, -1,6 हा बिंदू P आणि Q ला यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो, हे तुम्हाला प्रश्न विचारत आहे. म्हणजे कशी आकृती बघा आता यावेळी. हा रेषाखंड आहे तुमच्याकडे, एक आहे P, दुसरा आहे Q, आणि मध्ये कुठंतरी T आहे, कुठंतरी असू शकतो कुठंतरी. आणि ते सांगता काय की P बिंदूचे निर्देशक आहे -3,10, Q बिंदूचे निर्देशक आहे 6 -8, आणि T बिंदूचे निर्देशक पण आहे -1,6. पण तुम्ही सांगा की हा T बिंदू या PQ ला कोणत्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे इथं काय प्रॉब्लेम आहे की तुम्हाला हा गुणोत्तर फाइंड आउट करायचा आहे. M ला N बरोबर किती, याला उलट प्रश्न म्हणतात. आतापर्यंत काय व्हायचं, हा बिंदू द्यायचे, हा बिंदू द्यायचे. लक्ष द्या मुलांनो काय बोलतोय मी, रेषाखंडाचे दोन्ही बिंदू द्यायचे, गुणोत्तर पण द्यायचे, आणि ह्या बिंदूचे निर्देशक शोधायला लावायचे. विभागणारे गुणोत्तरात विभागणाऱ्या बिंदूचे निर्देशक शोधायला लावायचे. आणि आता बिंदूची निर्देशक देत आहे, पण कोणत्या गुणोत्तरात विभागता हे काढायचंय, कोणत्या गुणोत्तरात. तर इथं काय करायचं, ही किंमत आहे x1 y1, x1 -3, y1 10, ही किंमत आहे x2 y2, x2 6, y2 -8, आणि ही जी किंमत आहे मधली हिला xy म्हणतात. x बरोबर -1, y बरोबर 6. लक्षात ठेवा तुम्ही, किमतींचं लॉजिक लक्षात ठेवा. याला x1 y1 म्हणतात, याला x2 y2 म्हणतात, हे जे मधला बिंदू असतो त्याला xy म्हणतात, आणि गुणोत्तराला mn म्हणतात. आता आतापर्यंत mn माहिती होतं, तुम्ही xy काढत होते. आता xy माहिती आहे, x -1 हे y 6 आहे, आणि तुम्हाला mn काढायचं आहे. हा प्रश्न लक्षात ठेवा बाळांनो, कोणत्या गुणोत्तरात विभागतात. फाइंड द रेशो आला रे आला की असा प्रश्न राहील की x1 y1, x2 y2, आणि हे मधलं जे आहे त्याला xy म्हणतात कधी पण, आणि गुणोत्तर तुम्हाला काढायचं आहे. तर यावेळेस खूप आणखी सोपं असतं. जेव्हा पण तुम्हाला गुणोत्तर काढायचं असतं त्यावेळेस x किंवा y पैकी कोणत्या तरी एकाच सूत्र वापरावं लागतं. दोघांची सूत्र वापरायची गरज नाही. मी x चं वापरलं तरी गणित सुटणार, आणि y चं वापरलं तरी गणित सुटणार. मी कुणाचं वापरणार, x की y चं, कारण y चा अंक पॉझिटिव्ह आहे म्हणून y बरोबर my2 + ny1 अपॉन m + n. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. पहिला, दुसरा, प्लस तिसरा, चौथा ब्रॅकेट. सांगा m किती तुमच्याकडे आता नाही, सॉरी ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेट घेऊ. हां, पहिला ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट, तिसरा ब्रॅकेट, चौथा ब्रॅकेट. m नाहीच आहे, mच काढायचं. y2 किती आहे -8. n किती आहे, n पण माहित नाहीये. y1 किती आहे 10, आणि m + n तशाच तसं, आणि इकडे ह्या y ची किंमत आहे 6. असं बघा तुम्ही, आता mn माहित नाही तुम्हाला याने. मग काय होतं पुढे, हे 6 जशाच तसं येतं, यांचा गुणाकार 8m बनतो. पण कोणता 8m बनतो तो, हे मायनस आहे म्हणून -8, आणि यांचा गुणाकार 10m बनतो, पण प्लस आहे म्हणून +10, आणि खालचं mn जशाच्या तसं. आता काय होतं, ह्या m + n ला ह्या 6 ने गुणावं लागतं, पक्षांतर हे वर येतं, मग याने याला गुणाकार 6m + 6n बरोबर -8m + 10m झालं. आता mm एका साईडला, हा 6m आणि तो इकडे येऊन प्लस करा. हा 6m आणि तो -8m इकडे येऊन +8m, आणि हा 10n आणि हा +6m इकडे येऊन -6m. मग 6m आणि 8m किती m बनतात, 14m, आणि हे इकडचे 10 तून 6 गेल्यावर खाली किती m बनतात, 4m, आणि मग m चा यांचा भागाकार करा. m भागिले n, इकडचं n भागिले आला तर इकडचं 14 तिकडे भागिले जातो. मग m भागिले n बरोबर 4, म्हणजे वेगळे 4 साठी 14, आणि मग रेशो बरोबर 2:7. ओके, लक्ष द्या तुम्ही. परत एकदा मी तुम्हाला रिपीट करतो बघा. तुम्हाला पहिला बिंदू पण माहिती आहे, दुसरा बिंदू पण माहिती आहे, आणि विभाजन करणारा बिंदू सुद्धा माहिती आहे, पण कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते गुणोत्तरच माहिती आहे. आणि गुणोत्तर जेव्हा पण काढायचं असेल तेव्हा लक्षात ठेवा, याला x1 y1 म्हणायचं, याला x2 y2 म्हणायचं, या मधल्या बिंदूला xy म्हणायचं, आणि कोणतं पण एकच सूत्र वापरायचं, आयदर x किंवा y. हेच मी x चं सूत्र वापरलं असतं तरी गणित सुटलं असतं, आणि y चं सूत्र वापरलं तरी गणित सुटलं. कसं सुटतं, सूत्र लिहा. सूत्रात किमती बघा, mn तुम्ही भरू शकत नाही, फक्त हे y2 आणि y1 भरू शकला तुम्ही. मग यांचा गुणाकार 8m चिन्ह द्यायचं, यांचा गुणाकार 10n प्लस, मग या 6 ने परत mn ला गुणायचं, 6m + 6n हे जशाच तसं. मग हे -8m इकडे प्लस, हे प्लस तिकडे जाऊन मायनस, हे दोघांची बेरीज, या दोघांची वजाबाकी.
उत्तर काढायचं, एम एन एका साईडला आणायचं, एम जागेवर ठेवायचं, एन इकडे आणायचं, 4 जागेवर ठेवायचं, 14 तिकडे आणायचं. पक्षांतर इन्व्हर्ट एंडो बोलतात त्याला. मग उत्तर काढायचं, गुणोत्तर. आता रिमार्क म्हणजे काय, पूर्ण उत्तर द्या ना त्या. म्हणून पूर्ण उत्तर लिहा, पूर्ण प्रश्न लिहा. बिंदू टी हा बिंदू पी आणि क्यू यांना 2:7 या गुणोत्तरात विभागतो. देअरफॉर दॅट रेशो इज 2:7. डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. म्हणून ते गुणोत्तर 2:7 आहे. ओके, नाही का आलं का? ओके, सेम प्रश्न पुढे दिलेला आहे का बघा. आता परत एकदा बघा. आता काय आहे, बिंदू ए बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे, म्हणजे रेषाखंडाचं नाव आहे ए बी, रेषाखंडाचं नाव आहे ए आणि बी, आणि यांना विभाजन करणारा बिंदू आहे पी. आता परत प्रश्न कसा आहे की ए पण माहिती तुम्हाला 8, 9, बी पण माहिती तुम्हाला 1, 2 आणि पी पण माहिती तुम्हाला K7, पण गुणोत्तरच माहित नाही. म्हणून एम ला एन तुम्हाला काय करायचंय, काढायचं. एकदा गुणोत्तर काढा, कोणत्या गुणोत्तरात विभागतो ते काढा, आणि मग के पण काढा. कारण तो इथं जो बिंदू दिलाय त्यांनी तो कोड्यात दिलाय थोडासा. दोन्ही किमती द्यायच्या ऐवजी एकच किंमत दिली आणि एक काय ठेवला के, तो पण काढा म्हणतात त्या. तर इथं पण गुणोत्तराच गणित आहे. कोणत्या गुणोत्तरात विभागतो ते पण करा, काढा, आणि के ची किंमत पण काढा, के पण काढा. लक्षात येते का बाळांनो? 2 प्रश्न आहे बाळांनो. हा, हे बघा, प्रश्न वाचून दाखवू का? बिंदू ए 8,9 बी 1,2 यांना जोडणाऱ्या रेख AB चे पी K,7 हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो, आणि पुढे के बरोबर किती. इकडे बघा, फाइंड द रेशो इन विच पॉइंट PK7 डिवाइड द सेगमेंट जॉइनिंग A8,9 and B12. ऑल्सो फाइंड के. लक्षात येते का तुम्हाला प्रश्नाची लँग्वेज? लक्षात येते बाळांनो? तर तुम्हाला माहिती आहे आता x1 y1 म्हणतात. x1 बरोबर 8, y1 बरोबर 9, परत x2 बरोबर 1, y2 बरोबर 2. तर हा x1 y1, हा x2 y2 आणि हा xy. आता मी तुम्हाला आत्ताच बोललो थोडा वेळापूर्वी, इथं गुणोत्तर काढताना आपण y चं सूत्र वापरलं, कारण y ची किंमत आपल्याकडे आहे, x ची पण किंमत आपल्याकडे आहे, पण y ची किंमत पॉझिटिव्ह आहे म्हणून मी y चे सूत्र वापरलं. इथं मात्र आपल्याला y चंच सूत्र वापरावं लागेल, कारण y चीच किंमत आहे आपल्याकडे, x ची किंमत k आहे आपल्याकडे, म्हणून x चं सूत्र वापरू शकत नाही, y चं सूत्र वापरा. y बरोबर my2 प्लस my1 अपॉन m प्लस n. नाउ पुट द व्हॅल्यू. y किती तुमच्याकडे 7, y7, m तुमच्याकडे आहे का? नाही. y2 किती तुमच्याकडे? 2, n आहे का? नाही. y1 9, m प्लस n. आता काय करायचं? या 7 ने यांना दोघांना गुणायचं. 7m प्लस 7m. हे कळतंय का बघा? आणि ह्यांचं दोघांचा गुणाकार 2m प्लस 9m. एका स्टेप मध्ये केलं मी सगळं. त्या दोघांचा गुणाकार 2m, या दोघांचा गुणाकार 9m. हे सगळं प्लसच आहे. 2m प्लस 9m पण प्लस, आणि ह्या 7 ने यांना गुणा 7m प्लस 7m. आता mm एका साईडला आणा. हा 7m, तो प्लस 2m इकडून मायनस 2m, हा 9m, तो तिकडे जाऊन 7m. मग इथं उरलं 5m, इथं उरलं 9तून 7 गेलं 2m. आता परत m आणि n चा भागाकार करायचा. m ला n ने जर का भागलं तर n इकडे आणलं तर 5 तिकडे चाललं जातं. 2 ला 5. याचा अर्थ तुम्ही जर विचार केला तर गुणोत्तर किती तुमचं? m ला n बरोबर 2 ला किती आहे? 5. कसं आलं गुणोत्तर? कळालं का तुम्हाला? हे m इथंच राहतं, n इकडे येतं आणि हे 5 तिकडे चाललं जातं. म्हणून m छेद n बरोबर 2/5 आणि 2/5 म्हणजे 2:5. कळतंय का बघा तुम्हाला? आपण y चं सूत्र वापरलं बघा. y चं गुणोत्तर काढताना एकच सूत्र वापरावं लागतं, x किंवा y. आपण y चं वापरलं इथे पण, कारण y ची किंमत. सर x चं वापरलं तर इथं नाही वापरू शकत x चं, कारण x k आहे तुमच्याकडे. पण इथं वापरू शकता, x पण वापरू शकता, y. समजतंय का रे बाळांनो? नीट बघा जरा. आणि आता इथं आपल्याला प्रश्न असा होता की k पण काढा. आता k काढा म्हटल्यावर x चं पण सूत्र वापरावं लागणार तुम्हाला. x बरोबर mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आणि आता पुढे द व्हॅल्यू. आता mn आहे आपल्याकडे. m किती तुमच्याकडे? 2. x2 किती तुमच्याकडे? x2 बघा 1. n किती तुमच्याकडे? 5. x1 किती तुमच्याकडे? x1 8. आणि m प्लस n म्हणजे 2 प्लस 5. 2 8 45 5 2 7. 42 म्हणजे 7. 7 7 42. हा झाला x. पण x म्हणजेच कोण आहे? k. मग k बरोबर 7. एक उत्तर आहे, ते एक उत्तर आहे. त्याच्या खाली ते लिहा. समजतंय का कसं लिहायचंय? पहिल्यांदा y चं सूत्र इथपर्यंत लिहिलं, याच्याच खाली ती ओळ लिहा. m ला n बरोबर 2 ला 5 म्हणजे 2:5. 2 ला 5. तरी पण बोला. काल बांधून
प्रश्न कसा आहे समजतोय का? तुम्हाला रेषाखंडाचे दोन्ही बिंदू माहिती आहे, विभाजन करणारा बिंदू पण माहिती आहे आणि तुम्हाला गुणोत्तर काढायचं. तर तुम्ही ह्या पहिल्या बिंदूला x1 y1 म्हणा, दुसऱ्या बिंदूला x2 y2 म्हणा, विभाजन करणाऱ्या बिंदूला xy म्हणा आणि वापरा सूत्र x किंवा y चं वापरा. इथं तुम्ही x चं वापरू शकत नव्हते कारण x स्वतः k दिलेला आहे, तो पण तुम्हाला शोधायचा आहे. म्हणून तुम्ही y चं सूत्र वापरलं आणि y च्या सूत्रावरून तुम्हाला गुणोत्तर कळालं, mn च्या किमती कळाल्या, तेव्हा तुम्ही परत x चं सूत्र वापरलं आणि उत्तर काढून घेतलं. mn कोणत्या किमती भरणार तुम्ही? 2 ला 5 म्हणजे m2 भरा, n5 भरा. जमेल ना? व्यवस्थित समजून घ्या बाळांनो. हे थोडे उलटे गणित आहे. हेच 2 गणित मी आज तुम्हाला होमवर्कला देणार आहे, आकडे बदलून देणार आहे. ओके, एकदा तो प्रश्न बघून तुम्ही पाचवा आपण आणि मग हे 2 गणित तुम्हाला होमवर्कला देतो आकडे बदलून. ओके, तर हे प्रश्न पण बघा की रेट AB हा वर्तुळाचा व्यास आहे. म्हणजे AB हा वर्तुळाचा काय आहे? व्यास आहे. असा हा वर्तुळाचा व्यास आहे AB आणि P हा वर्तुळाचा केंद्र आहे. हा P केंद्र आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हा व्यास असेल आणि हा केंद्र असेल तर हा काय असणार आहे? मध्यबिंदू. कारण याला पण त्रिज्या म्हणतात आणि याला पण त्रिज्या म्हणतात आणि या दोन्ही त्रिज्या सारख्या असतात, म्हणून हे मध्यबिंदूचं गणित बनलं बाबांनो इनडायरेक्ट. आणि आता प्रश्न असा आहे की A चे निर्देशक 2 आणि -3 आहे, B चे निर्देशक -2 आणि 0 आहे. तर तुम्ही ह्या B चे निर्देशक काढा, ह्या B चे निर्देशक काढा. आता ह्या B चे जे निर्देशक आहे त्याला आपण समजा AB असं म्हणू, ते माहित नाही आपल्याला म्हणून B चे निर्देशक AB आपल्याला काय करायचे? काढायचे समजा, किंवा MN म्हणू AB. ओके, AB. ओके, तर ते काढायचे आपल्याला. ओके, तर आता इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे? आतापर्यंत तुम्हाला मध्यबिंदूचे निर्देशकाचं सूत्र माहिती आहे, पण इथं त्यांनी मध्यबिंदूचे निर्देशक देऊन ठेवले, पहिल्या बिंदूचे निर्देशक पण दिले आणि दुसऱ्या बिंदूचे निर्देशक काढायचे. हे गुणोत्तराचं गणित नाही, हे मध्यबिंदूचं गणित आहे. तुम्ही असं सांगा, P हा AB चा मध्यबिंदू आहे. P is the midpoint of segment AB. ओके, मग तुम्हाला माहिती का याला x1 y1 म्हणतात, x1 बरोबर 2, y1 बरोबर -3. याला x2 y2 म्हणतात, x2 बरोबर a, y2 बरोबर b. हे काढायचं आहे तुम्हाला x2 y2. आणि याला xy म्हणतात, x बरोबर -2, y बरोबर 0. तुम्ही किमतींचं लॉजिक लक्षात ठेवा. सगळ्यात मेन म्हणजे याला x1 y1 म्हणतात, याला x2 y2 म्हणतात, तर मधल्याला नेहमी xy म्हणतात. तो मध्यबिंदू असला तरी xy म्हणतात आणि तो गुणोत्तरावाला बिंदू असला तरी xy म्हणतात. लक्षात ठेवा हे थोडंसं बघा. आणि आता सूत्र वापरा मध्यबिंदूचं सूत्र छोटं आहे एकदम, राईट. पण याच्यात किमती इकडच्या माहिती असेल तर x कळतो. पण आता यावेळी x माहिती आहे, x किती आहे? -2. x1 किती आहे? 2 आणि x2 किती आहे? a. तर a काढायचं आहे तुम्हाला. a म्हटलं तुम्हाला या 2 ला इकडे आणावं लागेल. एकदा बेदुने किती करावं लागेल? -4. बेदुने -4. हे जशाच्यात तसं. आता जर a काढायचं असेल तर +2 इकडे येऊन काय होईल? -2. म्हणजे a बरोबर किती येतं? -6. हे -4 आणि -2 -6. समजलं नाही का? हे काही झाली का थोडीशी? x ची किंमत भरल्यावर कळालं, बेदुने -4 कळालं, तोपर्यंत येत असेल तसं कळालं, हे +2 इकडे -2 होतात कळालं आणि झालं मग उत्तर. आता y चं सूत्र वापरा, y1 + y2 भागिले 2. पण किमती कोणत्या माहिती आहे? y ची माहिती आहे 0, y1 ची माहिती आहे -3 आणि y2 किती आहे? b. तोच काढायचा आहे तुम्हाला. मग हे 2 0 0 2 0 0 2 0 0 हे जशाच्या तसं. आता हे -3 इकडे येऊन काय होईल? +3 बरोबर b. याचा अर्थ b बरोबर 3 झालं. मग तुमचा तो b बिंदूचे निर्देशक, पहिला निर्देशक आहे -6 आणि दुसरा निर्देशक आहे 3. कळतंय का काय फरक होतोय? की यांना सगळ्यांना उलटी गणित म्हणतात बाळांनो. इथं त्यांनी काय केलेले? या बिंदूचे निर्देशक काढायला नाही लावले, या बिंदूचे निर्देशक देऊन ठेवले आणि याचे काढावं. तर असं होतं तरी सूत्र तेच वापरावं लागतं, मध्यबिंदूचं सूत्र वापरावं लागतं. आणि इकडे तिन्ही बिंदू देऊन ठेवले, ए पण दिला, पी पण दिला, क्यू पण दिला, टी पण दिला आणि गुणोत्तर काढा. तर गुणोत्तर काढताना एकच सूत्र वापरावं लागतं, फक्त वायचं किंवा एक्सचं. इथं पण गुणोत्तर काढताना आपण वायचं सूत्र वापरतो, पण इथं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की के पण काढा, तेव्हा आपल्याला दुसरं पण सूत्र वापरावं लागतं. लक्षात ठेवा. तर हे गुणोत्तर काढण्याचे गणित मी तुम्हाला आता होमवर्कला देणार आहे. ओके, एक 6वा प्रश्न आहे तो करून दाखवतो आणि गुणोत्तराचे गणित तुम्हाला मी होमवर्कला देतो. ओके ओके बाळांनो, तर मी तुम्हाला काही गणित होमवर्कला देतोय ते पण समजून घ्या. तेच प्रश्न देतोय मी डबल पुन्हा एकदा तुम्हाला.
की त्यांनी काय केलेलं आहे, ही एक आकृती दिलेली आहे, त्यातला टी बिंदू पण दिलेला आहे, पी पण दिलेला आहे, क्यू पण दिलेला आहे, आणि कोणतं गुणोत्तरात विभागतो हे काढ. गुणोत्तर काढायचं, रेशो काढायचा. रेशो काढताना काय होतं माहिती ना, तुम्हाला हे तिन्ही बिंदू माहिती आहे, पी पण माहिती आहे, टी पण माहिती आहे आणि क्यू पण माहिती आहे. पी किती तुमचा -6 10, टी किती आहे -4 6 आणि क्यू किती आहे -3 4. तर तुम्ही गुणोत्तर काढा एम ला येईल. तर इथं तुम्हाला एकच सूत्र वापरावं लागतं, आयदर एक्स किंवा वाय, कोणतंही वापरा, गणित संपून जातं तुमचं. याला x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणा, याला x y म्हणा, सेम गणित येईल तुमचं, सेम तसंच आहे, फक्त गुणोत्तरच काढायचंय. फाइंड द रेशो ओनली. के नाही दिला मी तुम्हाला, फक्त गुणोत्तर काढा. ओके, हे पण करा. आणि त्याच्यानंतर मी हे दोन्ही गणित तुम्ही करा. मी प्रश्न समजून घ्या तुम्ही हे होमवर्कचे. तशीच आकृती इथे येईल, एक आकृती येईल इथं पण, एक बिंदू आहे ए, दुसरा आहे बी आणि विभाजन करणारा पी बिंदू. ओके, आणि इकडे बघा मध्यबिंदूचे निर्देशक काढ, यांच्या दोघांच्या मध्यबिंदूचे. ते तर किती सोपं आहे. पहिल्याला x1 म्हणा 22, y1 20, त्याला x2 म्हणा, x2 0, y2 16 आणि काढा पटापटा xy. x बरोबर x1 प्लस x2 भागिले 2. मध्यबिंदू आहे बरं का बाळांनो. 22 प्लस 0 भागिले 2, मग 22 भागिले 2 म्हणजे 11. x बरोबर 11 and y is equal to y1 plus y2 भागिले 2. मग y1 किती 20, y2 किती 16 भागिले 2, 16 आणि 36 भागिले 2, उत्तर किती 18 झालं. म्हणून ही मागते मध्यबिंदूचे निर्देशक, मध्यबिंदूचे निर्देशक. आहे. कॉर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये द्या. ओके बाळांनो, तर मी आज या व्हिडिओमध्ये तुमचे 6 गणितं घेतलेले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत आपण 6 घेऊ. सगळा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि होमवर्क करून दाखवा. ओके.